आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला। मी मशरूम घेतलेले अर्धा किलो, त्यांची कटिंग करून घेऊ। कांदा इथं, टमाटर आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर। आपण आता मशरूम कट करून घेऊ। गरम पाण्याने स्वच्छ धुवून काढू। तेल, खडा मसाला, चॉप केलेली मिरची, चॉप केलेला कांदा। कांदा हलका ब्राऊन होईस्तोवर आपण परतून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट, बारीक चॉप केलेलं टमाटर व्यवस्थित परतून घेऊ आपण। धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, किचन किंग, चिकन मसाला, मीठ व्यवस्थित परतून घेऊ मसाल्यांना आपण आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊ, मसाले जळू नये म्हणून। टमाटर व्यवस्थित गळोस्तोवर आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचंय पाण्यामध्ये। ग्रेव्ही जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत असंच परतून घेऊ। ग्रेव्ही छान झाली आपली, तिने तेल पण सोडले। आपण आता त्याच्यात फेटलेले दही घालून घेऊ। दही व्यवस्थित मिक्स करून घेऊ, व्यवस्थित परतून घेऊ तेल सोडोस्तोवर दही आपण। दही व्यवस्थित मिक्स झालेली आहे, तेल सोडलेलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये काजू पेस्ट घालून घेऊ। 5 मिनिटं आपण ग्रेव्ही अशी परतून घेऊ तेल सोडोस्तोवर। ग्रेव्ही आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे। आपण आता त्यामध्ये मशरूम घालून घेऊ। मशरूम गरम पाण्यातून उकळून घेतले होते मी, ते पूर्ण बॉईल पण नाही झालेले आहे। आता आपण त्यांना पाणी टाकून अजून एक वाफ घेऊन टाकू। ग्रेव्हीला सुंदर असा कलर पण आलेला आहे, बघू शकता तुम्ही। पण आता 10 ते 15 मिनिटं अशीच उकळी घेऊन टाकू। 10 ते 15 मिनिटं झालेले आपल्याला बघू शकता। ग्रेव्ही वस्तू छान अशी शिजलेली पण आहे, तेल पण सुटलेलं आहे। आपला मशरूम मसाला रेडी, आपण आता सर्व करून घेऊ। हा मशरूम मसाला तुम्ही रोटी, नान, कुलच्या सोबत पण खाऊ शकता। थिक ग्रेव्ही।